फ्रेंड्स. तर मग अशा प्रकारे आपले भोपळ्याचे घारगे तयार आहेत. Welcome to Niharika's Whimsical World. We share life, travel, fun, and more. Please click subscribe and join us. Bye! See you soon! हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मग फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत एक रेसिपी जी माझी अत्यंत फेवरेट अशी रेसिपी आहे. मला ही रेसिपी खूप आवडते आणि यानाचा आषाढ महिना आता संपत आला आहे. खूप लेट झालंय. तर असं बोललं जातं की आषाढ महिन्यात तळणीचे पदार्थ करावे, आषाढ तळायचा असतो असं बोलतात. सो अनायसा आता आषाढ महिना संपत आलाय, तर मला काहीतरी तळायचं आहे म्हणून मग मी ही रेसिपी चूज केली आहे. सो ही जी रेसिपी आहे याचं नाव आहे भोपळ्याचे घारगे. मला खूप आवडतात, आय गेस सर्वांनाही खूप आवडत असेल भोपळ्याचे घारगे. सो आता आपण जास्त उशीर न करता लगेच बघूया काय काय साहित्य लागतं यासाठी. सो किचन मध्ये जाऊया, लेट्स गो. तर मग भोपळ्याचे घारगे करण्यासाठी सगळ्यात प्रथम मी इथे भोपळा घेतलेला आहे. भोपळ्यांचे बिया काढून त्याला चांगलं धुवून पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे. आणि इथे मी गूळ घेतलेला आहे. आता जर तुमच्याकडे वाटीच्या प्रमाणामध्ये तुम्ही जर 2 वाट्या भोपळा घेतला तर मग 1 वाटी गूळ लागेल. किंवा ग्रामचा हिशोब असेल तर 250 ग्राम जर तुम्ही भोपळा घेतला तर 150 ग्राम त्याला गूळ लागेल. जर भोपळा गोड नसेल तर थोडंसं पाव वाटी तुम्ही गूळ वाढवू शकतात. पण हा प्रमाण बरोबर आहे की 2 वाटीला 1 वाटी गूळ पाहिजे. आधी एका कुकरमध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून घेते. पाणी घातल्यानंतर मी इथे जेवढं घेतलंय भोपळा घेतलाय तेवढा भोपळा घालून घेणार आहे. आता ह्यात मी 1 वाटी गूळ घेतला आहे, तो तेवढा घालणार आहे. आता या कुकरला झाकण लावून मी त्याचे 2 शिट्या काढून घेणार आहे. सो इथे आता मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे. कुकरचे 2 शिट्या झाल्या की गॅस बंद करून आपण कुकर पूर्ण थंड करून घेणार आणि त्यानंतर मी काय कृती करायची ती मी तुम्हाला पुढे सांगते. कुकर पूर्ण थंड झालेला आहे. आता आपण उघडून बघूया. वाव, गूळ एकदम विरघळलेला आहे आणि भोपळा पण शिजलेला आहे प्रॉपर. आता आपण एका स्मॅशरने स्मॅश करून घेऊया या मिश्रणाला. आपलं हे चांगलं स्मॅश करून झालेलं आहे. आता ह्याला आपण एका वाडग्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आता ह्यात मिश्रणामध्ये आपण 2 ते 3 चमचे खसखस घालून घेऊया. यात आपण 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घालून घेऊया. ह्यात आता आपण अर्धा चमचा मीठ घालून घेऊया. तर या सगळ्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आणि त्याचबरोबर आपण ह्याच्यात जेवढं गव्हाचं पीठ मावेल तेवढं गव्हाचं पीठ घालून घेऊया. मी तुम्हाला लास्टला सांगेल किती वाट्या मला पीठ लागले. आता मी सगळं मिक्स करून घेते आणि आता मी गव्हाचं पीठ घालते ह्याच्यामध्ये. माझं पीठ चांगलं मळून झालं आहे. तेल लावून मी चांगलं मळून घेतलं आहे. जवळजवळ 2.5 वाट्या गव्हाचं पीठ या मिश्रणामध्ये मावलं आहे. मी पहिलं पोलपाटाला तेल लावून घेतलं आहे. पीठ लावल्याने तेल तळताना खराब होईल म्हणून मी आधी तेल लावून पोळी लाटणार आहे. सो आता इथे मी अशी पोळी लाटून घेतलेली आहे. एवढी जाड ठेवली आहे. आता या वाटीच्या सहाय्याने मी हे काप करून घेते पुऱ्यांच्या साईजचे. बघा असं हे काप झाले. एकच साईजचे होऊन जातात. मग आता मी हे तळून घेते पटापट, नाहीतर जास्त वेळ असेच ठेवले तर मग ते कडक होतील. म्हणून मी आता लगेच तेल गरम आहे तर मी तळायला सुरुवात करते. आता आपण आधी तेल तापलंय की नाही हे चेक करूया. जास्त पण गरम नको. बऱ्यापैकी तापलंय. आता आपण पुऱ्या तळायला घेऊया. स्लो गॅसवर जरा, म्हणजे एक मीडियम टू लो गॅसवर धागे तळून घेऊया आपण. किती मस्त टम्म फुगली आहे. येस, चांगलं शिजलं पाहिजे पीठ आतलं, नाही आता ते आतमध्ये कच्चे राहतील. असं असे घारगे आपण सगळे करून घेऊया. तर मग अशा प्रकारे आपले भोपळ्याचे घारगे तयार आहेत. कसे दिसत आहे? छान ना? माझं फेवरेट आहे.
तर मग फ्रेंड्स, तुम्हाला माझी ही भोपळ्याच्या घारगेची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लवकरच श्रावणी सोमवार येतोय, तर सर्वांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, कीप स्माइलिंग.